नमस्कार. मी पत्रकार प्रशांत बडे. प्रथमतः सर्वांचे आभार. अ, आभार यासाठी घाटकोपरमधल्या प्रत्येक रहिवाशाचे ज्याने मी सुरू केलेल्या या अभियानाला जोरदार प्रतिसाद दिला. घाटकोपरमधील गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव हा जुगारमुक्त करण्याचं अभियान गणेशोत्सवाच्या सुरुवातीला जाहीर केलं आणि त्याप्रमाणे गेल्या 10 दिवसांमध्ये या संदर्भात जोरदार काम जे आहे ते झालेलं आहे आणि ज्या प्रकारे अनालिसिस केलेलं आहे सुमारे 70 ते 80% जुगार जो आहे तो आपण घाटकोपरमध्ये या गणेशोत्सव कालामध्ये बंद करू शकलो. काही छोट्या मोठ्या ठिकाणी देखील सुरू असेल, परंतु जे मोठे जुगार होते ते 100% बंद करण्यात आपल्याला यश आलेलं आहे. या सगळ्यांचं श्रेय तुम्हा आम्हा सर्वांचं आहे, ज्यांनी या सगळ्यांसाठी प्रयत्न केले. त्या प्रत्येक घाटकोपरवासियांचं हे सर्व श्रेय आहे. आभार मुंबई पोलिसांचे, आभार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे, माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे, माननीय जॉईंट कमिशनर कायदा सुव्यवस्था यांचे, त्याचबरोबर माननीय उपायुक्त पुरुषोत्तम कराड साहेब यांचे सर्वात जास्त आभार. त्यांनी यामध्ये खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांचे देखील खूप खूप आभार. त्यांनी हे सगळी मोहीम पुढे राबवण्यासाठी जे काही मेहनत केली, ज्या पद्धतीने काम केलं त्याबद्दल घाटकोपर पोलीस स्टेशनचे देखील प्रथमतः आभार. खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव हा घाटकोपरमध्ये अनेक मंडळांमध्ये दिसून येत नव्हता. बहुतांशी मंडळं जी आहेत ती अनेक सामाजिक कार्य करतायत, अनेक समाजोपयोगी काम गणेशोत्सव काळामध्ये करतायत. मात्र काही मोठी मंडळं जी आहेत ती फक्त गणेशोत्सवाच्या नावाखाली मोठ्या मोठ्या जुगार चालवताना दिसून येत होती. या स्वतःची मी स्वतः देखील पाहणी केलेली होती, अनेकदा माहिती मिळत होती. अनेक मंडळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये समाजभिमुख, समाजाला प्रेरित असलेले देखावे जे आहेत ते सादर केले जायचे. अनेक देखाव्यांमधून समाजाचं प्रबोधन व्हायचं. या देखाव्यांमधून समाजाला काहीतरी दिशा मिळायची. मात्र आता देखावे कमी आणि काही मंडळांमध्ये दिखावे जास्त झालेले आहेत, जे या दिखाव्यांमुळे समाजाचा मोठा घात होत आहे. आणि या दिखाव्यासाठी लागणारा पैसा मिळावा म्हणून काही मंडळांनी या जुगारीचे अड्डे चालवणारे गुंड माफिया यांच्याशी हातमिळवणी केलेली दिसून आली. लाखोंचं आमिष हे गुंड जे आहेत, जे या सगळ्या जुगारीचे अड्डे चालवतात, ते या मंडळांना देतात आणि त्यातून हे लाखो रुपये घेतले जातात आणि हे जुगारीचे अड्डे चालवणारे त्या गणपतीच्या मंडपामध्ये सर्रासपणे मंडपाच्या बाजूला किंवा आणखीन एक मंडप टाकून त्या ठिकाणी हे जुगारीचे अड्डे चालवतात. हे सर्रास सुरू होतं. यावर आवाज उठवणं जे आहे ते कठीण झालेलं होतं, कारण हे गुंड मोठे होते. त्याचबरोबर मंडळांचा रोष कोण घेणार असा देखील प्रश्न होता. मात्र यंदाच्या वर्षी आपण तो आवाज उचलला आणि त्याला खूप चांगलं यश आलेलं आहे. खरं तर गेल्या काही वर्षांमधल्या जर घटना बघितल्या तर अगदी 15-16 वर्षाच्या मुलाने घरातून दागिने चोरून नेऊन गणपती मंडळामध्ये जुगार खेळणं, अगदी स्वतःची उपजीविका असलेली रिक्षा ही गहाण ठेवून जुगार खेळणं, चोऱ्या करून जुगार खेळणं, अशा खूप मोठ्या प्रमाणातल्या घटना या गणेशोत्सवाच्या काळामध्ये घाटकोपरमध्ये प्रकर्षाने समोर येत होत्या. मात्र या जुगारीचे अड्डे चालवणाऱ्यांची मॅनेजमेंट सिस्टम इतकी स्ट्रॉंग आहे की त्यांच्या विरोधात कोणी आवाज उचलत नाही. इतकं मॅनेज केलं जातं की अगदी पोलीस ठाण्यामधले अधिकारी देखील मॅनेज केले जातात अशी माहिती मिळालेली होती. त्यामुळे हे सगळं मिशन जे आहे ते वरिष्ठांपर्यंत पोहोचून तिथून खाली आणणं गरजेचं होतं आणि तशा प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी उपायुक्तांपर्यंत सगळ्यांना या संदर्भात पत्रव्यवहार करून माहिती देऊन हे जे मिशन आहे, जे अभियान आहे ते आपण यशस्वीरित्या पार केलेलं आहे. यामध्ये काही लोकांनी मला सूचना देखील केली की तुम्ही आता पुढे निवडणुकांसाठी प्रयत्न करीत आहात किंवा मग तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा आहे, अशा वेळेस तुम्ही जे अशा प्रकारे जे अड्डे चालवणारे असतात त्यांचा सोशल टच खूप असतो, सोशलमध्ये ते लोकांमध्ये खूप फिरत असतात. अशी मंडळ जी आहेत त्यांचा एक मोठा मतदार जो आहे तो त्यांच्या मंडळांमध्ये असतो. ते तुमच्याबद्दल निगेटिव्ह वातावरण पसरून तुम्हाला त्रास देऊ शकतात.
त्यावेळेस देखील सांगितलं होतं आणि आजही सांगतो की असे सगळे जुगारीचे अड्डे चालवणाऱ्यांनी, जुगार खेळणाऱ्यांनी, जुगारीचे मंडळ चालू देणाऱ्यांनी असे सगळ्यांनी एकत्र येऊन बाबांनो आमचं डिपॉझिट जरी जप्त केलं तरीही चालेल, मात्र ही लढाई तत्वांची आहे. ही लढाई तुमच्या आमच्या घरासाठी आहे, घाटकोपरसाठी आहे. आज तुम्ही जो जुगार चालवताय त्यामुळे किती संसार उद्ध्वस्त होत आहेत हे मी माझ्या डोळ्याने पाहतो आहे. प्रत्येक जण याचा ज्या ही गोष्ट पाहतो आहे. अनेक पिढ्या तुम्ही नासवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांना जुगारीकडे 15-15, 16-16 वर्षाच्या मुलांना जुगारीकडे ओढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आमचा घाटकोपर मध्ये आमचा धर्म, हिंदू धर्म, आमची संस्कृती, आमचा गणेशोत्सव तुम्ही ज्या पद्धतीने त्याला वाईट दिशा दिलेली आहे तो बदलण्याचा आमचा सर्वांचा हा एक छोटासा प्रयत्न होता. इतक्या बेमालूमपणे ही सगळी मंडळी हे काम करतात, इतका स्ट्रॅटेजिकली काम करतात की अगदी मंडपामध्ये त्यांना 10-10, 20-20 टक्क्याने जर पैसे हवे असतील एखाद्याला जुगार खेळायला ते देखील उपलब्ध केले जातात. या मंडपामध्ये त्यांना दारू असेल, गुटखा असेल किंवा मांस जे असेल, मांस, मच्छी हे सगळं पुरवण्याची व्यवस्था देखील केली जातात. इतकं वाईट अशा प्रकारचं काम या ठिकाणी होत होतं. या सगळ्यांवर आवाज उचलला. यामध्ये आव्हान केल्याप्रमाणे अनेक मंडळातील ज्या मंडळांमध्ये जुगार चालतो त्या मंडळांमधल्या देखील काही सुज्ञ सदस्यांनी, तिथल्या रहिवाशांनी देखील माहिती दिली. त्या प्रत्येकाचा देखील मनपूर्वक आभार. आपण निडरपणे ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली आणि मी त्या प्रत्येक स्क्वॉडपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचू शकलो. अनेक मंडळांमध्ये रेड झाल्या, त्या जुगार बंद करण्यात आल्या. काही ठिकाणी अजूनही चालू होत्या, त्यांचे प्रयत्न देखील आपले होते की ते बंद पाडायचा, परंतु 100% आपण प्रयत्न केले. त्याला खूप चांगला 70 ते 80% चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आणि आपण हा गणेशोत्सव, आपला धर्म, आपली संस्कृती टिकवण्यासाठी, आपला घाटकोपर टिकवण्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो बऱ्याअंशी यशस्वी करू शकलो. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि ज्या पद्धतीने गणेशोत्सव आपण जुगारमुक्त करू शकलो, आणखीन माहिती मिळते आहे की अशाच प्रकारचे जुगार हे नवरात्री उत्सवामध्ये देखील चालतात. तर आमचं थेट आव्हान आहे अनेक संस्था, संघटना ज्यांनी मला या काळामध्ये संपर्क केला की आपण देखील जागरूक राहा. आपल्या आजूबाजूच्या नवरात्री उत्सव देखील, आपला देवीचा हा उत्सव आहे, तो देखील जुगारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया. मी पुन्हा एकदा पोलिसांना, माननीय मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना विनंती करतो की आपण नवरात्र देखील जुगारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया आणि आपल्या हा घाटकोपर सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करूया. ज्या प्रत्येकाने या गणेशोत्सव काळामध्ये प्रयत्न केले, हे प्रयत्न अनेक आया बहिणींनी यावर्षी मला बोलून दाखवले की तुझ्यामुळे आमच्या घरातले काही तरुण होते जे या अगोदर गणेशोत्सवामध्ये जुगार खेळण्यासाठी जायचे, ते घरी होते, भीतीने घरी होते, किंवा आमच्या इथले काही मंडळ जे आहेत ते भीतीने यंदाच्या वर्षी जुगार चालवला नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने फायदा झाला. त्या माता भगिनींचे देखील आभार. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या. 100% अशा वाईट गोष्टींना आपण कायमस्वरूपी समूळपणे नष्ट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू. त्या प्रत्येकाचे आभार, मुंबई पोलिसांचे आभार. आणि पुन्हा एकदा आपण आणखीन अशीच मिशन जे आहेत, या अगोदर आपण घाटकोपर स्टेशन फेरीवाला मुक्त करण्यासाठी जो प्रयत्न केला, क्लीनअप मार्शलच्या बोगसगिरीचा हटवण्याचा जो प्रयत्न केला, ज्या गोष्टी अशक्य आहेत असे अनेक जण म्हणत होते त्या आपण शक्य करून दाखवल्या. घाटकोपर मध्ये आपण गणेशोत्सव काळामध्ये जुगारबंदी देखील करून दाखवली. आपण एक सुरुवात करणं गरजेचं असतं आणि ती सुरुवात आपण सर्व एकत्रित मिळून करूया आणि आपला घाटकोपर सुजलाम सुफलाम बनूया, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.